नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिक्स कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे। राजमा घेतलेला आहे, पावटा घेतलेला आहे, वाटाणा, काळा घेवडा असं घेतलेलं आहे सगळं मिक्स। आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक वांग सुद्धा बारीक कापून टाकू शकता, एक बटाटा सुद्धा तुम्ही बारीक कापून टाकू शकता। कारण हे सगळं घेतलेलं होतं, हे सगळं माझ्याकडे थोडं थोडं होतं, तर आता मी हे सगळं सोलून घेतलेलं आहे। जे पण मिक्स कालवण खूप चविष्ट होतं बरं का। आणि हे जे सगळं आहे ना, हे सगळं फ्रेश आहे बरं का। कढई ठेवली बघा गरम करायला, आणि कढई चांगली गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, मी अर्धी पळी टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी चांगली भाजून देऊया। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणार आहे एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। आता ह्यात कसं आहे माहिती आहे का, कांदा जर तुम्ही खात नसाल, आवडत नसेल, तर कांदा नाही टाकला तरी पण चालू शकते। तर कांदा चांगला भाजून देऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। गॅस मिडियमच आहे, हे सगळं मी मिडियम गॅसवरच करते। आता ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम सुक्कं खोबरं, अर्धा इंच आलं, 6 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर असं हे मी कुटून घेतलेलं आहे। एकदम थोडंसं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे बरं का, जास्त घेतलेलं नाही। आणि हे सगळं मी कुटून घेते, तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी पण चालेल। आता ह्याला पण एक 2 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं बघा 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। ह्यात टाकणार एक मिडियम आकाराचं टोमॅटो, मिक्स करते पहिलं, आणि त्याच्यामध्ये टाकते चवीप्रमाणे मीठ आत्ताच, आणि हे सगळं 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मिडियमच। आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कांदा लसूण मसाला, तिखटाप्रमाणे टाका, 1 चमचा मी टाकलेला आहे। हलवून घेऊया चांगलं। आता त्याच्यामध्ये हे सगळं आपण टाकून घेऊया, आणि ह्याला आपण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकणार आहे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, जरी ह्यात नाही टाकलं तरी पण चालतंय, आणि टाकलं तरी पण चालतं। चांगलं भाजून मी कुटून घेतलं होतं। मी काही पण गोष्टी जे करते ना, खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटूनच घेते। खलबत्ता नाही आहे तर तुम्ही मिक्सरला करू शकता। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे, तर पाणी मी साईडला बघा मी गरम करत ठेवते। जेवढं तुम्हाला कालवण पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। हे कालवण 4 ते 5 लोकांना पुष्कळ होतं। आणि आता हे आपण चांगलं उकळून देऊया। मस्त असं बघा उकळलेलं आहे, फक्त उकळलेलं आहे। आता काय करायचं माहिती आहे का, एवढं पातळ झालं आहे बघा अशा पद्धतीत। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं एक बटाटा टाकू शकता बारीक कापून, एक वांगं टाकू शकता। असं मिक्स केलं ना तर चव छान येतं। आता गॅस करणार आहे मी बारीक, आणि बारीक गॅसवर शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं, मस्त असं शिजलं गेलेलं आहे, आणि इतकं घट्ट झालेलं आहे। जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असलं तर मग कमी आटवा, कारण मी मला वाटतं 15 मिनटं बारीक गॅसवर ठेवलं होतं। मस्त असं शिजलं गेलेलं आहे, तुम्हाला दाखवते बघा। हे बघा एकदम मस्त असं शिजतं, आणि चवीला खूप छान लागतं बरं का, कारण हे मिक्स आहे। अशा पद्धतीत तुम्ही झटपट रेसिपी करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।